चला तर मग मी पांडुरंग नवले माझा एक व्हिडिओ बनवत आहे मी जगन्नाथपुरी. आणि जगन्नाथपुरी हे 4 धाममधला एक धाम आहे. ह्याला म्हणतात जगन्नाथपुरी. आणि जगन्नाथपुरीचं दर्शन घ्या. हे दर्शन घेणं की खूप म्हणजे तुम्ही स्टे करू शकता तिथं जाऊन. जगन्नाथपुरीला रेल्वेनं जाऊ शकता, बाय कारनं जाऊ शकता, विमानानं जाऊ शकता. जशी अवेलेबल आहे तसं तुम्ही तिथं जाऊ शकता. आणि तिथं खूप छान आहे. तुम्ही बघू शकता की ह्याला म्हणतात जगन्नाथपुरी. आणि जगन्नाथपुरी करत असताना तिथं जगन्नाथपुरी दर्शन करून तिथं आनंद बाजार म्हणून आहे, आतमध्ये जेवण प्रसाद आहे. आणि जगन्नाथपुरी हे म्हणजे खूप मोठं आहे. जगन्नाथपुरी मंदिराचं हे बघा, बाहेरून सगळं तुम्हाला दिसेल. जगन्नाथपुरी म्हणतात. आणि हा ब्लॉक म्हणजे एक छोटासा आहे. तुम्हाला दर्शन करायचं असेल तर हे बघू शकता. खूप लोक इथे येतात दर्शनाला. आणि कोण विमानाने येतं, कोण कशानं, कोण सगळे येतात, बाय कारनं येतात. आणि हे बघा, हे जगन्नाथपुरीचा झेंडा वारं असं इकडं तर हे करतात. आणि माझं दर्शन झालं तिथं जगन्नाथपुरी. आणि मी तिथं जगन्नाथपुरीने थोडा व्हिडिओ शूटिंग काढलं. आणि खूप छान वाटलं. बघा तुम्ही, मंदिर एक खूप म्हणजे एक अवतारच आहे त्या मंदिराचा. जगन्नाथपुरी म्हणतात त्यांना. जय जगन्नाथ चक्काजाम हे गाणं खूप छान सुंदर त्याच्यावरती कव्य केलं. आणि ते खूप गाजलं गाणं. ते गाणं तुम्ही बघू शकता. आणि बघा, तुम्हाला माझं काय म्हणणं नाही, तुम्ही बघू शकता. डुमडुक 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 डुमडीचा असा आवाज येतो. असा आवाज पण खूप छान काढतात तिथं. आणि ते बघण्यासारखं आहे. 4 धाम एकदा झालं तर तुमचे देव सगळे झाले. कलियुगामधला एक 4 धाम, 4 धामामधला एक. बघा तुम्ही, आम्ही निघालो दर्शनाला. आणि बघा तुम्ही, खरंच बघा, दर्शन करू शकता. आणि तिथं पुजारी वगैरे खूप आहेत. आणि तुम्हाला काय तिथं पैसे नाही लागत दर्शनाला. तुम्ही लाईनमध्ये राहून 1-1.5 तासात दर्शन होतं तुमचं. खूप गर्दी असेल तर 2 तास लागेल तिथं, पण लगेच दर्शन होऊन तुम्ही खूप छान. आणि माझं एकच महिन्यात 2 वेळेस दर्शन झालं जगन्नाथपुरीचं. आणि मी फोटोशूट व्हिडिओ काढलं, सगळंच मला छान वाटलं. बघा, जय जगन्नाथ. आणि मग सगळे लोक तिथं दर्शन करून हे बाहेर येत होते. हे द्वार, त्याला पश्चिम द्वार, उत्तर द्वार असे द्वार आहेत. 4 द्वार आहेत त्याला. आणि ते खूप म्हणजे. आणि त्यांचा झेंडा उतरवतात संध्याकाळी 5 वाजता. ते नवीन झेंडा बसवतात परत. आणि ते झेंड्याची निलावी पण होती. आणि निलावी होती त्याच्यामुळे बघा, झेंडा तुम्ही बघा, खूप म्हणजे खूप बघू. जगन्नाथपुरी बघा मी. आणि खूप छान दर्शन छान झालं माझं. आणि मी दर्शन बघितलं. आणि जगन्नाथपुरी करायला येत असताना तुम्हाला पुण्याहून रेल्वे पण आहे, किंवा तुम्ही स्वतःची बाय कारनं येऊ शकता. दररोजचं तुम्ही 2 मुक्काम करून 3ऱ्या मुक्कामाला डायरेक्ट भुवनेश्वरला येऊ शकता. आणि नॉनस्टॉप जायचं यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने गाडी चालवत येऊ शकता. पण बाय कारनं तुमचं खूप छान होईल. उलट बाईक स्वतःची गाडी घेऊन आला किंवा भाड्याची गाडी घेऊन आला तर ते अगदी अप्रतिम तुम्हाला राहील. कारण तुम्हाला खूप म्हणजे फिरण्यासारखं आहे. आणि इथं भुवनेश्वरजवळ सिटी मोठी आहे, कटरा सिटी मोठी आहे, जगन्नाथपुरी. आणि जगन्नाथपुरीमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तिथं तुम्हाला 2-3 मंदिर आहेत. ते मंदिर तो तुम्हाला सांगतो. भुवनेश्वरला लिंगराज टेम्पल आहे, भुवनेश्वरला केव्ज आहेत, आणि परत नंतर सूर्य टेम्पल आहे. आणि तिथून परत तुम्ही निघाल्यावर तिथून बघा तर तुम्हाला सूर्य टेम्पल पण धावतो. आणि ती जबरदस्त आहे. आणि हे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे. आणि तुम्ही बघा आता,
आणि मग दर्शन झाल्यावर मी इलेक्ट्रिक गाडी फ्री इलेक्ट्रिक गाड्या अशा तिथं जगन्नाथपुरीच्या मंदिरापासून बस स्टँडचे तिथं आत याच्यात सोडतात आणि तिथून मग परत रिक्षा करून मग तुम्हाला चालत जायचं असेल की जाऊ शकता. ते चालत जायचं 2 किलोमीटर ते खूप मोठा ट्रॅक आहे. आणि मी त्या दिवशी बसलो होतो आणि बघा बसमध्ये पण गेलो असं आणि तिथून मग परत निघाला मी सूर्य टेम्पल आहे. बस स्टँड भुवनेश्वरचं बस स्टँड आहे आणि बस स्टँड म्हणजे खूप भारी बस स्टँड आहे. त्यांचं विमानासारखं एअरपोर्टच्या वरचं भुवनेश्वर बस स्टँड आहे आणि बर्मुडा बस स्टँड म्हणतात त्याला, बर्मुडा. आणि तिथून काय बघा हे म्हणजे पुणे एअरपोर्टसारखं मुंबई एअरपोर्टसारखं दिसतंय पण हे आहे बर्मुडा भुवनेश्वर बस स्टँड त्याला म्हणतात. आणि तिथून निघालो आम्ही मग बघा हे भुवनेश्वरचं आहे आणि भुवनेश्वरहून निघालो मी कोणार्क सूर्य टेम्पल. अगा हे इथं म्हणजे की अप्रतिम हे सूर्य टेम्पल म्हणजे खूप खूप मोठं आहे कोणार्क म्हणजे. आणि हे बघण्यासारखं आहे तुम्हाला. आणि इथून समुद्र बाजूलाच आहे, पाठीमागं समुद्रच आहे आणि खूप छान आहे. लोक खूप गर्दी होती आणि इथं तिकीट आहे 40 रुपये. तुम्ही ऑनलाईन काढू शकता, ऑनलाईन बी आहे आणि तिथं काउंटर पण आहे. सूर्य टेम्पल बघा आता हे मंडप आहे, तो पोरगा बसला त्याच्यावर पाय ठेवून जा काय करायचं. आणि मी पण आपलं छोटंसं फोटो वगैरे काढले आणि तिथून मग परत हे 10 रुपयाच्या नोटावरती पाठीमागलं चक्र छापलेलं आहे. हे 10 रुपयाच्या नोटावरती आहे बघा. आता प्रॉपर जाऊतो तेव्हा हे आणि माझा फोटो काढला आणि मग मी तिथून निघालो आणि मग तिथं मला छान वाटलं. 10 रुपयाची नोट बघा हेच 10 रुपयाच्या नोटावरती आहे. आणि बघा असा इतिहास असतो आणि हिस्ट्री आहे खूप मोठं. परत इकडून आहे आणि मग तिथून मी पुढं चालत निघालो. तिथून बघा पाठीमागं पण असं पाठीमागातून पण काढलं आणि त्याचं काम चालू आहे. वरचं शिखराचं काहीतरी बहुतेक काम चालू आहे. आणि इथून जवळच समुद्र किनारी आहे आणि मंदिर खूप वॉकिंग डिस्टन्स आहे. वॉकिंग तुम्ही बघू शकता, खूप लोक होते इथं आणि छान म्हणजे छानच अप्रतिम आहे. आणि ह्या काही खूप लोक चालत होते इथं जाऊन आतमध्ये आणि आपल्याकडले लोक खूप होते इथं. कोण महाराष्ट्रातून, कोण पुण्यातून, कोण कशानं आलेले होते. आणि मी पण बघा छान अशी व्हिडिओ शूटिंग काढली आणि अप्रतिम आहे अप्रतिम. मग तुम्ही बघू शकता, एकदा व्हिजिट देऊ शकता इथं. एकदा व्हिजिट दिल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही तिथं काय महत्त्व आहे. आणि इथं बघा हे खूप छान आहे, खूप म्हणजे खूपच अप्रतिम आहे आणि तुम्ही बघू शकता खरंच. हे काही मेन वरती जाऊन मग बघितलं मी आणि वरून पूर्ण राऊंड गोल राऊंड मारून फिरून सगळं बघून मग मी इथं वरती एक फोटो काढला आणि तिथून मग खाली आलो. मग निघालो. मग तिथं समोरच तुम्हाला खूप सारे दुकान्स आहेत, शॉप्स आहेत आणि मग तिथून मी बस पकडून आपलं समुद्रकाठी गेलो. जरा समुद्र बहेतून बघा सगळे दुकान आहे तिथं, काजू वगैरे खूप छोटे छोटे काही समुद्र तिथं बाजूला समुद्र आहे. आणि तिथून परत निघालो. काही हे जगन्नाथपुरीचं रेल्वे स्टेशन आहे आणि खूप मोठं रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे तिथं बघू शकता. तिथून मग तुम्ही परत हे असं जगन्नाथपुरीला बाय बाय करून परत तुम्ही भुवनेश्वरच्या दिशेनं किंवा तिथं स्टे करू शकता. आणि भुवनेश्वरला राहायला हॉटेल खूप चांगले आहेत आणि सगळे कटराला आहेत. आणि भुवनेश्वर जगन्नाथपुरीला आहे. बोलो जय जगन्नाथपुरी जय जगन्नाथपुरी. हे 4 धाम मधला एक धाम आणि माझे सगळेच इंडिया फिरून झाला आहे.